नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत कोकणातील निसर्ग आणि कलेचा संगम असलेल्या गुहागर तालुक्यामध्ये। इथे पाहूया खास हाऊस ऑफ कोकोनट पासून ते पवित्र मंदिरापर्यंतचा सुंदर असा प्रवास। चला तर मग सुरू करूया प्रवासाला। हाऊस ऑफ कोकोनट हे गुहागर रत्नागिरीतील एक प्रसिद्ध असं इको फ्रेंडली स्टार्टअप आहे आणि हे उपक्रम स्थानिक संसाधनांचा उपयोग करून पर्यावरणपूरक आणि हस्तनिर्मित म्हणजेच हँडक्राफ्टेड वस्तू तयार करण्यासाठी ओळखले जाते। कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नारळाच्या कवचापासून म्हणजेच कोकोनट शेलपासून सुंदर, टिकाऊ आणि उपयोगी वस्तू तयार करणे ही या उपक्रमाची खासियत आहे। हाऊस ऑफ कोकोनट ही संकल्पना श्री अमेय परचुरे यांच्या विचारातून साकार झाली। या स्टार्टअपमागील मूळ कल्पना म्हणजे स्थानिक कच्च्या मालाचा योग्य वापर करणे, प्लास्टिकला पर्याय देणारी उत्पादने तयार करणे, स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणास हातभार लावणे। नारळाच्या कवचाचा अनेकदा कचरा म्हणून होणारा वापर टाळून त्याच कवचातून युनिक आणि टिकाऊ उत्पादने तयार करण्याचा सुंदर असा प्रयत्न आहे। या स्टार्टअपसाठी लागणारा मुख्य कचरा म्हणजे नारळाची कवचे, जी कोकणामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। त्याचबरोबर ती नैसर्गिक आहेत, 100% बायोडिग्रेडेबल आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे। याच कवचांपासून सर्व उत्पादने पूर्णपणे हाताने म्हणजेच हँडक्राफ्टेड बनवली जातात। हाऊस ऑफ कोकोनटमध्ये तुम्हाला खालील प्रकारची विविध हस्तनिर्मित उत्पादने पाहायला मिळतात। त्यामध्ये कोकोनट शेल बाउल, कॅन्डल होल्डर्स, कप अँड युटिलिटी आयटम्स, हँडक्राफ्टेड ज्वेलरी ज्यामध्ये इयरिंग्स, पेंडंट सारख्या गोष्टी इन्क्लूड होतात, किचन्स, इको फ्रेंडली गिफ्ट आयटम्स, सोप डिशेस अँड डेकोर आयटम्स। ही सर्व उत्पादने प्लॅस्टिक फ्री, रियुजेबल, इको फ्रेंडली आणि त्याचबरोबर ॲस्थेटिक लुक असणारी आहेत। कोकणात व्हिजिट करणाऱ्या म्हणजेच गुहागर व्हिजिट करणाऱ्या पर्यटकांसाठी परफेक्ट कोकणी आठवण ठरू शकते। हाऊस ऑफ कोकोनटचे संस्थापक श्री अमेय परचुरे यांनी स्थानिक कला, पर्यावरण आणि शाश्वत विकास यांचा विचार करून हा स्टार्टअप सुरू केलेला आहे। त्यांचा उद्देश हा स्थानिक गोष्टींपासून जागतिक दर्जाची इको फ्रेंडली उत्पादने तयार करणे हा मुख्य उद्देश आहे। तुम्ही त्यांना खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या सगळ्या उत्पन्नाबद्दल अधिक माहिती घेऊ शकता। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7620894540। त्यांचं ऑफिशियल फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, ज्या पेजमध्ये व्हिजिट करून तुम्ही प्रोडक्ट्स, फोटो आणि त्यांचे रिसेंट अपडेट पाहू शकता। या दोन्ही सोशल मीडियाला व्हिजिट करून त्यांच्या येणाऱ्या नवीन अपडेट तुम्ही पाहू शकता। हाऊस ऑफ कोकोनट हा एक केवळ दुकान नाही आहे, तर पर्यावरण जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे। जर तुम्हाला इको फ्रेंडली, हँडमेड आणि लोकल उत्पादने आवडत असतील तर गुहागरला आल्यावर हाऊस ऑफ कोकोनटला नक्की भेट द्या आणि असेच जे स्थानिक उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा। हाऊस ऑफ कोकोनटला व्हिजिट केल्यानंतर आता आपण पुढे जात आहोत उपराटा गणपती मंदिराकडे। उपराटा गणपती मंदिर हे हाऊस ऑफ कोकोनटपासून अवघ्या 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। उपराटा गणपती मंदिर हे गुहागर परिसरातील एक सुप्रसिद्ध असं गणेश मंदिर आहे। स्थानिक आणि पर्यटक दोघांसाठी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते। स्थानिक आख्यायिकेनुसार या गणपतीची मूर्ती शतके म्हणजे सुमारे 200 ते 400 वर्षे जुनी असल्याचे लोक सांगतात। मूर्तीबद्दल आणि मंदिराच्या स्थापनेबद्दल नोंदीमध्ये विविध लोककथा आढळतात। त्यामध्ये एक सुप्रसिद्ध अशी स्थानिक गोष्ट अशी सांगते की एकदा समुद्राचे पाणी उच्च लाटांनी गावाला धोका निर्माण करत होते, तेव्हा गावकऱ्यांनी गणेशाला नारळ अर्पण करून त्याला साकडं करून समुद्र शांत करण्याची विनंती केली। त्या प्रसंगानंतर गावावरती लाटा शांत झाल्या आणि त्या दिवसापासून हा गणपती उपराटा गणपती मंदिर या नावाने प्रसिद्ध झाला। उपराटा म्हणजेच उपरलेली लाट या शब्दाचा संकल्प घेऊन या मंदिराला उपराटा गणपती मंदिर असं नाव दिलं गेलं। त्यामुळेच हा गणपती संकटमुक्ती करणारा म्हणून आज ओळखला जातो। गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी यांसारख्या उत्सवांवर येथे भक्त मोठ्या संख्येने येतात। लोक नवस घेऊन येतात आणि पूर्ण झाल्यावर आभार मानायला येतात। स्थानिक आरती व विविध आकर्षक असतात। गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी यांसारख्या उत्सवांवर येथे भक्त मोठ्या संख्येने येतात।
लोक नवस घेऊन येतात आणि पूर्ण झाल्यावरती आभार मानायला सुद्धा येतात. स्थानिक आरती व विधी आकर्षक अशा असतात. साध्या पारंपरिक कोकणी शैलीची रचना, गर्भगृह आणि छोटी अशी चैत्यरचना आहे. स्थानिक पद्धतीने मंदिराची रचना केलेली दिसते. यास उपराटा गणपती मंदिर संकटात मदतीचा देव म्हणून लोकांची श्रद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. जर तुम्ही गुहागरला व्हिजिट करत असाल तर नक्की तुम्ही उपराटा गणपती मंदिराला भेट द्यायला विसरू नका. गुहागर रिक्षा स्टँडपासून अवघ्या 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता. उपराटा गणपती मंदिराला भेट दिल्यानंतर आता आपण पुढे जात आहोत भैरी व्याघ्रंबरी देवी देवस्थानाला भेट द्यायला. भैरी व्याघ्रंबरी देवी देवस्थान हे उपराटा गणपती मंदिरापासून अवघ्या 10 ते 15 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. भैरी व्याघ्रंबरी देवी हे गुहागर परिसरातील एक अतिशय पवित्र आणि श्रद्धेचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं देवस्थान आहे. ही देवी इथल्या लोकांची म्हणजेच या गावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. स्थानिक लोक देवीला आपल्या गावाचं, कुटुंबाचं आणि शेतीचे रक्षण करणारी देवी मानतात. भैरी व्याघ्रंबरी देवीचं मंदिर हे खूप जुनं आहे. हे मंदिर अनेक वर्षापासून इथे आहे आणि पिढ्यानपिढ्या लोक देवीची पूजा करत आलेले आहेत. पूर्वीच्या काळात लोक निसर्गावर अवलंबून होते. शेती, जंगल, समुद्र. त्या काळात संकटातून वाचवण्यासाठी लोक देवीची प्रार्थना करत असत. म्हणूनच ही देवी संरक्षक देवी म्हणून ओळखली जाते. स्थानिक लोक सांगतात की भैरी व्याघ्रंबरी देवीने अनेक वेळा गावाचं संकटापासून रक्षण केलं आहे. कधी आजारपण, कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी घरगुती अडचणी. अशावेळी लोक देवीकडे मनापासून साकडं घालतात. देवी व्याघ्रंबरी म्हणजेच वाघावर आरूढ असलेली शक्ती, धैर्य, बळ आणि संरक्षण यांचं प्रतीक. म्हणूनच ही देवी लोकांमध्ये खूप श्रद्धेची आहे. देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येतात. विशेष पूजा, आरती, देवीला नैवेद्य, पारंपरिक पद्धतीचे कार्यक्रम हे सगळं पाहायला खूप सुंदर आणि भावनिक असतं. हा उत्सव म्हणजे गाव एकत्र येण्याचा दिवस असतो. मंदिराची रचना साधी आहे पण खूप पवित्र वाटते. हे एखाद्या मोठ्या राजवाड्यासारखं नाही, तर गावठी, पारंपरिक आणि शांत असं वातावरण आहे. मंदिरात गेल्यावर एक वेगळी शांतता आणि सकारात्मक भावना जाणवते. आजूबाजूला निसर्ग आणि मोकळं असं वातावरण आहे. भैरी व्याघ्रंबरी देवीचं दर्शन घेतल्यावर मन हलकं होतं, मनाला शांतता मिळते. इथे येणारा प्रत्येक भक्त आपली समस्या, दुःख, चिंता देवीसमोर मोकळ्या मनाने सांगतो आणि म्हणूनच ही देवी लोकांच्या मनात आज घर करून बसलेली आहे. जर तुम्ही गुहागर किंवा रत्नागिरी परिसरात आला असाल तर भैरी व्याघ्रंबरी देवीचं दर्शन नक्की घ्या. ही केवळ एक देवता नाही, तर इथल्या लोकांचा विश्वास, श्रद्धा आणि संस्कृती आहे.
तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं गुहागर रत्नागिरीमधील निसर्ग, कला आणि श्रद्धेचा सुंदर संगम. आपण सुरुवात केली हाऊस ऑफ कोकोनटपासून, जिथे नारळाच्या कवचातून सुंदर आणि इको फ्रेंडली वस्तू तयार केल्या जातात. स्थानिक लोकांच्या मेहनतीतून उभा राहिलेला एक छान असा उपक्रम आहे. त्यानंतर आपण दर्शन घेतलं उपराटा गणपती मंदिराचं, संकटात मदत करणारा, शांतता देणारा गणपती बाप्पा. आणि शेवटी आपण आलो भैरी व्याघ्रंबरी देवीच्या चरणी, गावाची रक्षण करणारी, लोकांचा विश्वास असलेली ग्रामदेवता. ही ठिकाणं फक्त पाहण्याची नाहीत तर अनुभवण्याची आहेत. इथे आल्यानंतर मनाला शांतता मिळते आणि कोकणाशी एक वेगळीच नातं जुळतं. जर तुम्ही कोकणात म्हणजेच गुहागरला येत असाल तर ही ठिकाणं नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.